बातमी नाशिकमधून। नाशिकच्या गोदावरीमधील पाणी पिण्यायोग्य आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजबच अहवाल। दूषित पाणी पिण्यायोग्य कसं? गोदाप्रेमींचा अधिकाऱ्यांना सवाल। अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी गोदाप्रेमींनी केली आहे। नाशिकमध्ये वाहणाऱ्या गोदावरीचं पाणी हे मिनरल वॉटरच्या तोडीचा असल्याचा हास्यास्पद आणि धक्कादायक खुलासा थेट प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केलेला आहे। मी मुद्दामून या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे की गोदावरीचं जे पाणी आहे ते नेमकं मिनरल वॉटर एवढं स्वच्छ आणि शुद्ध आहे का। हे गढूळ दिसणारं पाणी गोदावरीचं आहे, जे पाणी लोक या ठिकाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात, तीर्थ म्हणून पित असतात। आपण बघू शकतोय की अगदी स्पष्ट या दोन पाण्यांमधला फरक कसा आहे तो। हे मिनरल वॉटरचं पाणी आणि हे गोदावरीच्या तीर्थाचं पाणी, तर अगदी उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे पात्र अस्वच्छ आहे। या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ एसी केबिनमध्ये बसून फक्त खालच्या कारकुनांनी सांगितलेल्या आकड्यांवर सह्या करतंय का, असा सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।